नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचे आणि प्रचार वाहनाचे उद्घाटन शहरातील इंदिरानगर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले। आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले। यावेळी प्रभाग क्रमांक 30 मधून निवडणूक रिंगणात उतरलेले भाजपचे उमेदवार ॲडव्होकेट श्याम धर्माजी बडोदे, सुप्रिया सुनील खोडे, डॉक्टर दीपाली सचिन कुलकर्णी आणि ॲडव्होकेट अजिंक्य विजय साने उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 30 मध्ये भारतीय जनता पार्टीने उच्च शिक्षित, सुसंस्कृत आणि सक्षम उमेदवार दिले असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार देवयानी फरांदे आणि नाशिक शहर भाजपा अध्यक्ष सुनील केदार यांनी केले। मला एक सांगा, इथं बसलेला प्रत्येक जण 100 मतं देऊ शकतो की नाही? असाने आठवण करा की 100 मतं देऊ शकत नाही। मला तर अशाने आठवण करा की ते 100 मतं देऊ शकतात। जे 100 मतं देऊ शकतात काही हात करायला लागलं। 200 म्हणतात। आता मग काय करायचंय? उद्यापासून फोन, बायकांच्याकडे व्हॉट्सअप फार असतो आणि कोणाच्याकडे काय आलं, आमच्याकडे भरपूर व्हॉट्सअपचे ग्रुप असतात। ती 7-8 व्हॉट्सअप ग्रुप होती, पण त्याच्यामध्ये निम्म्या पर्सचे असतील, बरोबर ना? काय होईल? काही खाड्यांचे असतील। तुम्हाला विनंती करेल की आपल्या सगळ्या मैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना, या सगळ्यांना आपण फोन करावे, विनंती करावी, व्हॉट्सअप करावं, मतदानापर्यंत घेऊन जावं आणि जशी विधानसभेला आपण लाईन लावून मतदान सकाळी 7 वाजता केलेलं आहे तसंच लाईन लावून मतदान करणार का? नक्की आज कमी आला? किती वाजता लाईन लावाल? 7 वाजता लाईन लावून मतदान करणार। 11 वाजता आम्ही मतदान संपवून टाकणार। या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा आपल्या चेहऱ्यावर पाहिलेला उत्साह पाहता मला वाटतं आपले 4ही उमेदवार निवडून येतील हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही असं मला वाटतंय। परंतु तरी गाफील राहता कामा नये, कारण ही निवडणूक ही राजकीय युद्ध आहे आणि एका मताची लढाई आपल्याला जिंकायची। आपल्याला माहिती आहे, लोकसभेत एका मताने अटल बिहारी वाजपेयींचं सरकार पडलं होतं आणि त्याची फार मोठी किंमत या देशाला मोजावी लागली होती। त्यामुळे आपल्याला सर्वांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना मतदान करण्याकरता आपण प्रयत्न करावे। जे मतदार बाहेर गेले असतील त्यांनाही आपण संपर्क करावा आणि प्रत्येक मतदार पर्यंत कसं पोहोचता येईल त्या दृष्टीने आपण आपला प्रचार प्रसार करावा असं मला वाटतं। आपल्याला या नाले, गटारी, रस्ते याच्या विकासाबरोबरच या इंदिरा नगरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा सुद्धा विचार करावा लागेल। आपण सर्व डोळस नागरिक आहोत। या इंदिरा नगरची डेमोक्रेसी एका बाजूला बदलण्याचे प्रयत्न सर्वदूर चालू आहे आणि अशा वेळेला या डेमोक्रेसी बदलण्याच्या प्रयत्नांना हातभार लावणारी चुकीची लोक जर निवडून आली तर आपल्या इंदिरा नगर मधल्या सामान्य माणसाचं जीवन जगणं हे मुश्किल होईल। आणि म्हणून त्या दृष्टिकोनामधून सुद्धा आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा आणि लोकप्रतिनिधींचा विचार आपल्याला करावा लागणार। म्हणून या निवडणुकीकडे आपण शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनामधून जसं बघणार आहोत तसंच तुमच्या आमच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे सुद्धा नीट लक्ष द्यावं लागेल। आपल्याला लोकप्रतिनिधी असे निवडून द्यावे लागतील की ज्या वेळेला सामान्य माणसाच्या पोटाला ठेच लागली तर लोकप्रतिनिधी धावून आला पाहिजे, इतके संवेदन लोकप्रतिनिधी आपले असले पाहिजे। दरम्यान याच कार्यक्रमात भाजप कार्यकर्ते सुनील देसाई यांचा वाढदिवस आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते साजरा करण्यात आला। उपस्थित मतदार बंधू भगिनींनी सुनील देसाई यांना शुभेच्छा देत
भाजप उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपने दिलेल्या उमेदवारांना प्रभागाचे सक्षम नेतृत्व करण्यासाठी मोठ्या ताकदीने पाठिंबा देऊ असा विश्वास यावेळी मतदारांकडून व्यक्त करण्यात आला. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.